श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 99. आज 8 फेब्रुवारी परमपूज्य बाबा बेलसरे यांचा जन्मदिवस. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. साधकांना शिकण्यासारखे पूज्य बाबांचे आदर्श जीवनचरित्र हा वि. गो. सरवटे कोल्हापूर यांनी लिहिलेला अतिशय सुंदर लेख चैतन्य स्मरण 1998 आपण पाहूयात. कैलासवासी पूज्य बाबा बेलसरे वयाच्या 89व्या वर्षी दिनांक 3 जानेवारी 98 रोजी इहलोकीची यात्रा संपवून पुढील मुक्कामी गेले. त्यांचे देहावसान अकाली नसले तरी आपल्या सर्वांच्या दृष्टीने निश्चितच चटका लावणारे आहे. त्यांच्या रूपाने आपल्यासमोर श्री महाराजांना अभिप्रेत असणारा निर्मळ परमार्थ म्हणजे काय हे निशंकपणे सांगणारी व तसे प्रत्यक्ष आचरण करून दाखवणारी एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशी अधिकारी व्यक्ती आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने कायमचे पोरके करून गेली. त्यांच्या पश्चात तरी त्यांच्यातील कोणते गुण मला शिकायचे आहेत हे माझ्या समजुतीने येथे देत आहे. परमार्थाची सुस्पष्ट कल्पना. अध्यात्म हे एक शास्त्र असल्याने येथे कसलाही भोंगळपणा गोंधळ नसून ती विचारपूर्वक आचरण करून जीवन जगण्याची अत्युच्च कला कशी आहे हे ती बाबांनी आपल्या अनेक प्रवचनातून सांगितले आहे. सद्गुरू निष्ठा. ती बाबांनी जीवनात अनेक क्षेत्रातील बरेच मोठमोठे लोक पाहिले, त्यांच्या शिकवणुकीचा मनापासून अभ्यास केला, पण त्या सर्वाहून आपले सद्गुरू आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत ही निष्ठा अविचल राखली. सद्गुरू आज्ञा प्रमाण. आपल्या सद्गुरूंनी श्री महाराजांनी केली ती आज्ञा, इतर सत्पुरुषांनी केला तो उपदेश. आज्ञा कधीही मोडता कामा नये, ती शब्दशः पाळली पाहिजे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवातील प्रवचन सेवा त्यांनी अगदी अखेरपर्यंत केली. ज्ञानेश्वरी, दासबोध असे ग्रंथ निरूपावे ही आज्ञा त्यांनी आजन्म प्रमाण मानली. प्रामाणिकपणा. परमार्थात कसलेही ढोंग न करता ते बुद्धीला पटले तेच त्यांनी सांगितले आणि केले. त्यात तडजोड करून कसल्याही प्रकारे लोकानुनय न करता, वागण्यात सवंगपणा न आणता प्रामाणिक आचरण हे त्यांच्या वागण्यातील मर्म होते. ती कैलासवासी भाऊसाहेबांनी त्यांच्या आजाराविषयी श्रींना निवेदन करण्यास त्यांना सांगितल्यावर त्यांनी तसे श्रींच्या समोर निवेदन केले, पण श्री महाराज ऐकतात अशी त्यावेळी माझी खात्री नव्हती हे त्यांनी अगदी प्रांजळपणे प्रवचनात सांगितले आहे. आपले विकार, वासना वगैरे बाबत त्यांनी इतक्या प्रामाणिकपणे आनंद साधनेत लिहिले आहे की वाचणारा अगदी थक्क होतो. ज्ञानोपासना. अध्यात्म, तत्त्वज्ञान, तर्क, वेदांत, भाषाशास्त्र वगैरे शास्त्राचा त्यांनी मनापासून आणि अगदी मुळातून अभ्यास करून ज्ञानार्जन आणि ज्ञानदान केले. त्यासाठी सर्वतोपरी कष्ट करून त्या विषयातील मर्म लक्षात घेऊन वाचकांना, विद्यार्थ्यांना त्या ग्रंथातील नवनीत ते देत असत. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यांची प्रवचने म्हणजे त्यांच्या अविरत ज्ञानयज्ञाचे खरेखुरे स्मारक आहे. आपापल्या क्षेत्रातील ज्ञान मिळवण्याचा आणि ते अचूक ठेवण्याचा हा गुण प्रत्येकाने संपादन केला पाहिजे. विद्वत्ता असूनही नम्रता. ती बाबांच्याकडे प्रकांड पांडित्य होते, विविध विषयांचे सखोल ज्ञान होते, व्यासंग होता, पण त्यांनी त्याचा अहंकार कधीही बाळगला नाही आणि त्यांची नम्रता कधीही तसूभर ढळली नाही. श्री महाराजांनी सांगितले की मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, कारण तो सांगितलेले निमूटपणे करतो. विद्वान तसे करेलच असे नाही. विद्वानांच्या ठायी असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे असे असूनही श्रींच्या प्रेमाला ती बाबा पात्र झाले, कारण त्यांच्याकडे विद्वत्तेबरोबर सहसा न आढळणारी नम्रता होती. जीवन जिज्ञासा. बाबांच्या प्रदीर्घ जीवनातून त्यांना व्यावहारिक आणि पारमार्थिक अनुभव अनेक आले, तरीही त्यांना जीवनाची जिज्ञासा अखेरपर्यंत होती. त्यांना भेटणाऱ्या अनेकांनी जीवनातील विलक्षण विस्मयकारक अनुभव त्यांना सांगितले. त्या अनुभवांचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने नेमका काय अर्थ
व त्याचा परमार्थाला कसा उपयोग केला पाहिजे त्याचे त्यांनी बहुतांशी प्रत्येक प्रवचनात निरूपण केले आहे. विनोद बुद्धी. ती बाबांच्याकडे सूक्ष्म विनोद बुद्धी होती. प्रवचनामध्ये एखादा अतिशय गुंतागुंतीचा विषय प्रतिपादन करताना श्रोत्यांना त्याचा ताण पडू नये याची ते योग्य काळजी घेत. त्यासाठी मधूनच एखादा चुटका मार्मिक विनोद सांगून श्रोत्यांच्यात खसखस पिकेल याची हातोटी त्यांच्याकडे होती. पण त्यांचा विनोद निर्मळ आणि कोणालाही न बोचणारा असे. विशेषतः डॉक्टरी व्यवसायावरून अनेक गमती बाबा सांगताना समोर बसलेले डॉक्टरही मनापासून हसत असत. लोकेषणा आणि वित्तेषणा याबाबत ती बाबा फारच दक्ष असत. प्रसिद्धीपासून ते कटाक्षाने दूर राहिले. त्यांची इतकी पुस्तके कसलाही गाजावाजा प्रसिद्धी सोहळ्याशिवाय प्रकाशित होऊन ती श्रींच्या चरणी रुजू होत. त्यामुळे गेली कित्येक वर्ष श्रींच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यात यावर्षी नवे कोणते पुस्तक आले याची उत्सुकता असे. श्री महाराजांच्या सर्वांग परिपूर्ण चरित्राशिवाय दासबोध, समर्थ वाङ्मय आणि अन्य संत वाङ्मय, उपनिषदांचा अभ्यास यासारखी विविध पुस्तके लिहून ती सर्वसाधारण माणसाला परवडेल अशा अत्यल्प किमतीत मिळावीत म्हणून त्यांनी आग्रह ठेवला. त्यापासून अर्थार्जनाची कल्पना त्यांना कधीही शिवली नाही. अन्नजय. ती बाबांनी याबाबतसुद्धा सर्व साधकांना आदर्श घालून दिला आहे. अत्यंत कमी आहार आणि तो सुद्धा अगदी विवेकपूर्ण असे. अन्नानेच बुद्धी बनते म्हणून जे अत्यंत पवित्र असेल तेच खावायचे आणि देहरक्षणासाठी अत्यावश्यक तेवढेच घ्यायचे असा त्यांचा नियम असे. या अर्थाने जीभ जिंकली त्यांनी अर्धा परमार्थ मिळवला हे श्रींचे वचन त्यांनी खरे केले. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचे ऐकिवात नाही. एका पुण्यतिथीच्या उत्सवात त्यांनी रोज फक्त 1 वाटी आमटी घेऊन संपूर्ण उत्सव पार पाडला. हा अन्नजय मिळवणे परमार्थात फार फार गरजेचे आणि हिताचे आहे. निद्राजय. दिवसाकाठी 3 ते 4 तास निद्रा घेऊन उर्वरित सर्व वेळ श्री महाराजांचे अनुसंधानात व्यतीत करणे हा त्यांचा गुणविशेष फार महत्त्वाचा आहे. उत्सवामध्ये अगर घरीसुद्धा त्यांच्यातील उत्साह तरतरी कधीही कमी झाली नाही. निस्पृहता. ती बाबांना जगाकडून कोणा व्यक्तीकडून काहीही मिळवायचे नव्हते. त्यामुळे त्यांची निस्पृहता कधीही कमी झाली नाही. कोणामागून नका काही ही श्रींची शिकवण त्यांनी अगदी कटाक्षाने पाळली. निस्पृहतेतून येणारा अहंकार त्यांना कधीही शिवला नाही. इतकी सहजता त्यांच्या वागण्यात होती. आहे त्यात समाधान. देहाच्या सोयी गैरसोयीबद्दल त्यांची कसलीही तक्रार नसे. शेवटची काही वर्षे सोडली तर गोंदवल्यात सुद्धा ते बसने येत असत. वास्तविक त्यांना स्वतःच्या गाडीने नेण्यास अनेक लोक उत्सुक असत. पण कमालीचा साधेपणा, प्राप्त परिस्थितीत समाधान आणि लौकिकाबद्दल सर्वस्वी उदासीनता ही श्री महाराजांची शिकवण त्यांनी मनापासून आत्मसात केल्याने त्यांचे गृहस्थाश्रमी जीवनसुद्धा अत्यंत आदर्शवत झाले. त्यांना प्रपंचात सर्व मनासारखे अगर अनुकूल होते असे कसे म्हणता येईल. त्यांनीही अनेक वर्ष नोकरी केली, स्वस्ताई तसेच कमालीची महागाई पाहिली. खरे म्हणजे त्यांचे जीवन हे एका व्रतस्थ साधकाचे आदर्श जीवन होते. त्यांच्याकडे अनेक गुण होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ती बाबा म्हणजे पांढऱ्या कपड्यातील संन्याशी होते. गृहस्थाश्रमानंतर घरात राहूनच वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम कसा आचरण करावा याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्यासाठी ठेवला. श्री महाराजांच्या शिकवणुकीला मध्यवर्ती सर्वश्रेष्ठ आणि अंतिम साध्याचे स्थान ठेवून त्यांनी जीवन व्यतीत केले. सदाचरणाने वागणारा, विकार स्वाधीन ठेवणारा, कर्तव्य मनापासून करणारा, सर्वांवर निस्वार्थ प्रेम करणारा आणि भगवंताच्या श्री गुरूंच्या अनुसंधानात रंगलेला माणूस आपण पाहिला, ऐकला, अनुभवला हेच आपले मोठे भाग्य आहे. दिनांक 3 जानेवारी 1998 रोजी हे अत्यंत पवित्र शरीर श्रीचरणी ठेवून आनंद साधनेची सांगता केली. त्यांचे जीवनचरित्र
आपल्याला सतत प्रेरणादायी ठरून परमार्थ मार्गावर आपले पाऊल पुढे पडावे, ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्रीराम जय राम जय जय राम.